तर प्रोडक्शनवाला धावत धावत आला आणि म्हणाला की मॅम इकडे असं करू नका, कोणीतरी येईल तुम्हाला उचलून घेऊन जाईल, तुम्हाला कळायचं पण नाही. काही नसेल तरीसुद्धा आम्ही आमचं काम चोख करत राहू, आम्ही डिलिव्हर करत राहू. हा जो अप्रोच होता हा मला त्यांच्या दोघांकडनं शिकायला मिळाला. मला असं वाटतं की देव ना जेव्हा काहीतरी करतो ना काहीतरी विचार करूनच करतो. म्हणजे मला चंद्रमुखी आता येणार 3 महिन्यात, त्याचं इतकं स्ट्रेस होतं की त्यांनी मला आणखीन एका स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये टाकलं. एक समर्पण करून मला ते काम करता यावं. आणि ते जर का मला जमलं आणि माझ्या डिरेक्टरनी मला सांगितलं की हो तू 100% दिलं आहेस, ते माझ्यासाठी यश आहे. किंवा नाव कमावून देणारी स्त्री तिचं पात्र आपल्याला प्ले करायला मिळतं तेव्हा ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो देव पण म्हणतोय तू थांब जरा, आपण काहीतरी जबरदस्तच करूयात. आणि ज्या ज्या गोष्टी माझ्या शिकायच्या राहिल्या आहेत त्या मी आत्ता ती सगळी हौस पूर्ण करते. मग ते कथ्थक असो, मी माझी पहिली परीक्षा दिली, मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं. जेव्हा एक्स्ट्रा करायला जातो ना तेव्हा ती गोष्ट बिघडते. सो मला ते नाही करायचं आहे. मला माझ्या देवाची किंवा परीक्षा नाही घ्यायची किंवा मला विषयाची परीक्षा नाही घ्यायची. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलंही. म्हणजे प्रवास ज्या पद्धतीने सुरू झालेला, गोलमालपासून ते कॉमेडी एक्सप्रेस, मग ती विराजमान झाली प्रेक्षकांच्या हृदयावर. जाणून घेऊया अमृता खानविलकरकडून, कारण नेमकं आत्तापर्यंत हृदय, मुलांची धडधड वगैरे ह्या सगळ्यात चोरत होती. आत्ता लुटेरेमध्ये ती नेमकी काय करते? अमृता, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू अमित, आणि इट्स ऑलवेज अ प्लेजर टू टॉक टू यू. खूप छान वाटतं मला. आणि लुटेरे डिझनी हॉटस्टारवरती येत आहे, माझी नवीन वेब सिरीज आहे. हंसल मेहताची टीम आहे, जय मेहता यांनी डिरेक्ट केली आहे. आणि ड्रीम टीम आपण म्हणायला हरकत नाही आहे, कारण हंसल सर जे आहेत ते नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करत असतात. ते एक जवळपास जेव्हा त्यांची एखादी वेब सिरीज येते तेव्हा ती काहीतरी जबरदस्त असेल असंच वाटतं आणि ते तसं डिलिव्हरही करतात. सो खूप एक्सायटेड आहे मी, कारण मी खूप टाईमनंतर हिंदीत माझं काहीतरी काम येतं आहे. खूप रिफ्रेशिंग वाटतं आहे मला. सो या, आय एम व्हेरी एक्सायटेड. निश्चित. या सगळ्यामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये काहीतरी घडलं होतं तुझ्यासोबत, आणि नेमकं काय होतं ते, आणि साऊथ आफ्रिका म्हटल्यावर एक बॅड एक्सपिरियन्स हे कायम एक वेगळ्या अर्थाचं आहे, आणि तरी तू हसतेस म्हणजे काहीतरी नवीन आहे. नाही, मी तुला सांगू तर आम्ही ही वेब सिरीज शूट केली होती कोविडच्या नंतरच, आणि सगळ्याच इकॉनॉमीज कोलॅप्स झाल्या होत्या. सो त्यांचा देश पण त्याला काही ॲब्सोल्युटली. आणि तिकडे पण खूप गोष्टी, म्हणजे खूप लोकांची कामं गेली होती, पैसे नव्हते. आणि आम्ही ज्या परिसरात आम्ही शूट करत होतो ते जवळपास म्हणजे माफिया किंवा आपण असं म्हणूया की स्लम एरिया असं सगळा होता. तर माझा पहिला का दुसरा दिवस होता शूटिंगचा, आणि मला ते मस्त घेऊन गेले की आता आपण इकडे शूटिंग करणार आहोत वगैरे. आणि ती छोटीशी अशी एवढी एक व्हॅन होती ज्याच्यामध्ये मला घेऊन गेले होते आणि म्हणाले होते, कारण मी तयार होऊन आले होते, मला फक्त शॉटला जायचं होतं. आणि ती व्हॅन कुठेतरी त्यांनी पार्क केली होती, आणि असं झालं होतं की तर गरम होते बाबा म्हणून मी ते जरा व्हॅनचा दरवाजा उघडला होता. तर प्रोडक्शनवाला धावत धावत आला आणि म्हणाला की मॅम इकडे असं करू नका, कोणीतरी येईल तुम्हाला उचलून घेऊन जाईल, तुम्हाला कळायचं पण नाही. सो सगळं लॉक करून ठेवा. हे इंडिया नव्हे, हे जरा आपण खूप वेगळ्या एरियामध्ये शूट करतो आहे, किंवा आम्ही जिकडे बंगल्यात शूटिंग करत होतो तिकडे कोणाचा तरी खूनच झाला होता, असं सगळं सुरू होतं. आणि त्या सगळ्या स्ट्रेस आणि टेन्शनमधनं आम्ही शूटिंग केलं आहे. किंवा आता 3 ट्रक आमचे येत होते आणि त्यातलं एखादा लुटला गेला आणि सामान लुटलं गेलं, म्हणजे किरकोळ होतं पण ते शूटिंगचं सामान होतं ॲट दी एंड ऑफ द डे. आणि असे सगळे खूप किस्से झाले आहेत. आता आम्ही निघालो आहे आणि शूटिंग करणार, आणि आम्हाला कळलं की तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. मग आम्ही स्टॉल झालो आहे 5-5 दिवस हॉटेलला. म्हणजे हॉटेलची रूम आणि पूलचा एरिया, ब्रेकफास्टचा एरिया एवढंच असायचं. आणि आय डोंट नो हाऊ दीज गाईज मॅनेज्ड यार. म्हणजे मला असं वाटतं ॲज ॲक्टर्स वी आर प्रिव्हिलेज्ड ना, की आपण बसलो आहे आणि आपल्याला जेवण येतं आहे आणि आपल्याला विचारलं जातं आहे वगैरे. पण 7 8 महिने लोकांनी शूटिंग केलं आहे या वेब सिरीजचं तिकडे, आणि आता 1-1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर ती लोकांच्या भेटीला येते. हंसल मेहता नावच इतकं मोठं आहे, जय मेहता त्याच्यासोबत. कशा अर्थानं काम करतानाचं त्यांचं प्रोफेशनलिझम, किंवा इतके डिरेक्टर्सबरोबर तू काम केलं असेल, मग ह्यातलं वेगळेपण काय सांगशील? ह्यातलं वेगळेपण असं आहे ना की त्यांचा अप्रोच खूप वेगळा आहे. म्हणजे जेव्हा हंसल सर सेटवरती होते, जय आहे फॉर दॅट मॅटर, इतके प्रॉब्लेम्स झाले. एकतर तो स्ट्रेस ना युनिटमध्ये पसरू न देणं आणि तो स्वतःच्या चेहऱ्यावर न आणणं, प्लस त्यांच्यात ना एक ती क्वालिटी होती की आत्ता या क्षणी जर काहीही नसेल ना तरी पण दे विल बी ओके. आय थिंक
ते जे आहे ना की आमच्यावर काही जग कोसळणार नाही, वी विल स्टील बी ओके अँड वी विल स्टील बी स्टँडिंग. तर ही जी क्वालिटी आहे ना, ही ह्युमिलिटी, हा हंबलनेस जो आहे की एवढ्या वेबसिरीज केल्यात, आज हंसल मेहता एक इतकं मोठं नाव आहे वेबसिरीजच्या दुनियेतलं, आणि तरीसुद्धा टू हॅव दॅट ह्युमिलिटी, टू हॅव दॅट अप्रोच की काही नसेल तरीसुद्धा आम्ही आमचं काम चोख करत राहू, आम्ही डिलिव्हर करत राहू. हा जो अप्रोच होता हा मला त्यांच्या दोघांकडनं शिकायला मिळाला. आणि जय तर तरी पण यंग आहे, पण तरीसुद्धा त्याच्यात ते इतकं आत्मसात आहे ना, आणि ते प्रत्येक युनिट मेंबरच्या अंगात आलं. म्हणजे मला माहिती आहे की शेवटी इतकं डिफिकल्ट होत होतं शूट करायला, डेट्स घ्यायला लोकांच्या, कारण खूप पुढे जात गेली ही वेबसिरीज. आणि तरीसुद्धा त्या एका मुलासाठी आम्ही सगळे उभे होतो. सो आय थिंक दॅट वॉज रिअली समथिंग. या अविकाने तुला नेमकं काय दिलंय? या अविकाने इनफॅक्ट मला असं वाटतं की पुन्हा एकदा हिंदीत काम करायची संधी मिळाली. आणि जे एक आपण म्हणतो की हंसल सर किंवा जय ज्या अप्रोचनी काम करतात ते शिकायची संधी मिळाली. आणि कितीही काही झालं, तुम्ही कितीही स्टॉल झालात, काही झालं तरी ॲक्शन म्हटल्यानंतर आपलं कॅरेक्टर हे आपण पूर्णपणे त्याला समर्पित व्हायला पाहिजे, हे शिकवलं मला अविकाने. नो मॅटर व्हॉट हॅपन्स, आणि कितीही प्रॉब्लेम झाले तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही जेव्हा ॲक्शन म्हणतो डिरेक्टर, तेव्हा तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. आणि तो काळ असा होता की बऱ्याच अर्थाने इमोशनल टर्ब्युलन्स तुझ्या आयुष्यात चाललेला आहे. एकीकडे चंद्रमुखी घडत होते, एकीकडे त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, अनसर्टन्टी एका वेगळ्या पद्धतीला होती आणि करिअर पणाला लागलेलं. अशा वेळेला त्या गोष्टी घडत राहणं आणि एका परदेशात शूट करणं, याचं प्रेशर किंवा त्या सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं की देव ना जेव्हा काहीतरी करतो ना, काहीतरी विचार करूनच करतो. म्हणजे मला चंद्रमुखी आता येणार 3 महिन्यात, त्याचं इतकं स्ट्रेस होतं की त्यांनी मला आणखीन एका स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये टाकलं की मी हा स्ट्रेस कम्प्लिटली विसरून गेले. कारण साऊथ आफ्रिका म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरगावी जाता तेव्हा तुम्ही तिथले होऊन जाता, तुम्ही तिथल्या युनिटचे होऊन जाता, तुम्ही तिथल्या कॅरेक्टरचे होऊन जाता, तिथल्या डिरेक्टरचे होऊन जाता. सो ते 2-2.5 महिने माझ्या डोक्यात चंद्रमुखीचा चही आला नव्हता आणि मला खूप फोकसनी तिकडे काम करावं लागत होतं. आणि आय थिंक मी म्हटलं तसं की देव काहीतरी करतो ते विचार करूनच करतो. या सगळ्यामध्ये यंदाचं वर्ष तुझ्यासाठी खूप मोठं ठरणार आहे. एकीकडे कलावती आहे, एकीकडे ललिता बाबर आहे. 2 मोठे लार्जर दॅन लाईफ प्रोजेक्ट्स आहेत. कलावतीबद्दल तू काही सांगू शकशील? सो कलावती मी असं म्हणेन की संजय जाधव यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. नेहमीच त्यांना मी जेव्हा काम केलं होतं तेव्हा ते उत्तम DOPचं काम करतच होते, पण ॲज अ डिरेक्टर ते इतके जास्त केअरिंग आहेत आणि इतकं जास्त त्यांच्या कास्ट आणि क्रूला देऊ पाहतात ना की मन भरतं त्यांच्या त्या स्वभावाने. आणि ते मी एक्सपिरियन्स करू शकले. आणि संजू सरांबरोबर मला कधीच काम करायचं होतं आणि ते मला कलावतीमध्ये एका टायट्युलर रोलमध्ये काम करता आलं. त्यात ओंकार भोजने आहे, म्हणजे कॉमेडीचा एक अतरंगी कॅरेक्टर आहे तो पण. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की कलावती कधी लोकांच्या भेटीला येते. आता त्याच्यात मी काय एक्झॅक्टली प्ले करते, कलावती कोण आहे हे अर्थातच तुम्हाला कळणार आहे. पठ्ठे बापूरावसाठी आमची तयारी सुरू झाली आहे. पुन्हा एकदा प्रसादच्या म्हणजे अंडर काम करायची संधी मिळणं आणि जिकडे तो आत्ता एक नट म्हणून सुद्धा काम करणार आहे, तर मी प्रचंड एक्सायटेड आहे. आणि ललितावरती अर्थातच काम सुरू आहे. सो हे 3 चित्रपट मला हवं आहे की माझ्या ऑडियन्सपर्यंत लवकरात लवकर पोचावे. पण ते म्हणतो ना, चांगली गोष्ट व्हायला त्याला एक आकार यायला एक वेळ लागतो आणि तो वेळ जावा लागतो. सो तो वेळ जातोय आता. निश्चित या सगळ्यामध्ये आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत आलंय. यश तुझ्यासाठी नेमकं काय आहे आणि ही आयुष्याची ही सफर याकडे तू कशा अर्थाने? यश माझ्यासाठी हे आहे की जे मी काम करते तिकडे मी 100% ते 1000% द्यावं. आणि त्याचं पुढे काय होतं हे माझ्या हातात नाही आहे. जे माझ्या हातात आहे ते एक समर्पण करून मला ते काम करता यावं. आणि ते जर का मला जमलं आणि माझ्या डिरेक्टरनी मला सांगितलं की हो तू 100% दिलं आहेस, ते माझ्यासाठी यश आहे. त्याच्यानंतर माझा ऑडियन्स ते कसं घेतो आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि ते माझ्यापर्यंत पोचवतात, तेवढं माझ्यासाठी यश आहे. याच्या पलीकडे माझ्यासाठी यश म्हणजे काहीच नाही. निश्चित या सगळ्यामध्ये कायम आपण कशा ना कशाच्या मागे धावत असतो. अशा वेळेला ललिता बाबर एका वेगळ्या
ध्येयाने झपाटलेली मुलगी आणि ते कॅरेक्टर तुझ्यासाठी कशा अर्थानं खुणावतंय? मी खरं सांगू तर ललिता बाबर हिच्यासाठी मी खूप धावपळ केली आहे. म्हणजे त्याचे राईट्स घेण्यापासनं ते अनेक लिगल गोष्टी काही होत्या त्या सॉर्ट आऊट करण्यापासनं ते अजूनही मी वेट करते की कधी ॲक्च्युली तिची तिची सफर सुरू होते आहे. त्याचा मी वेटच करते आहे. पण मला माहिती आहे की कुठे ना कुठेतरी ना अमित आपल्याला एक असतं ना की हे होणार म्हणजे होणार. आणि मला असं वाटतं हे माझ्यासाठी नाही होणार, हे ललिताताईंसाठी होणार आहे. कारण त्या स्त्रीने ह्या देशाला खूप दिलं आहे, खूप कमवून दिलं आहे, नाव कमवून दिलं आहे. अर्थात तिने स्वतःचं एक नाव बनवलंच, पण देशासाठी करणारी एक स्त्री जेव्हा किंवा नाव कमवून देणारी स्त्री तिचं पात्र आपल्याला प्ले करायला मिळतं तेव्हा ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो देव पण म्हणतोय तू थांब जरा, आपण काहीतरी जबरदस्तच करूयात. या सगळ्यामध्ये कारण मला अजूनही माहिती आहे की चंद्रमुखी असेल किंवा बाकीची पठ्ठेबापूर असेल, बाकीच्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी किंवा ललिता बाबर असेल, तुझा एक खूप इनिशिएटिव्ह वेगळ्या अर्थाचा असतो. आणि त्या अर्थानं अमृता खानविलकर प्रोडक्शन्स किंवा त्या सगळ्याने कधी आम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची ही नांदी म्हणायची? बापरे, आय डोंट नो की मी प्रोडक्शनमध्ये कधी येईन किंवा नाही येईन मला माहिती नाही आहे. पण मला ह्याच्यातच खूप समाधान वाटतं की माझ्यापर्यंत हे गोष्ट पोचते आणि आपण ना कधी कधी जेव्हा एक्स्ट्रा करायला जातो ना तेव्हा ती गोष्ट बिघडते. सो मला ते नाही करायचं आहे. मला माझ्या देवाची किंवा परीक्षा नाही घ्यायची किंवा मला विषयाची परीक्षा नाही घ्यायची आहे की हे मी केलं तर नाही. आपल्याला जेवढं मिळतं आहे आधी ते तर पचवूया ना की आपण आता ह्याच्या पुढे काय वगैरे. सो मला जे मिळालं आहे आत्तापर्यंत ते मला पचवायची क्षमता देव आणि लोकांची साथ देव एवढंच आहे. या सगळ्या टप्प्यावर मागे वळून पाहताना, कारण गोलमाल टेलिव्हिजनमधले रियालिटी शोपासून इथपर्यंतचा हा प्रवास आहे, कशा अर्थानं तू पाहतेस आणि त्या सगळ्याकडे आत्ता नेमकं काय मिळालं आहे, काय गमावलं आहे असं तुला? मला असं वाटतं जे गमावलं आहे ते माझं कधी नव्हतंच आणि जे मिळतं आहे ते देवाची कृपा आहे. आणि एक गोष्ट मात्र मी शिकले ते म्हणजे स्वतःच्या क्राफ्टवरती काम करणं. मग ते वाचन असो, मग ते प्लेस बघणं असो, वर्कशॉप्स करणं असो, आणि ते मला आयुष्यभर करत राहायचं आहे. ह्या गेल्या 1-1.5 वर्षात मी एक गोष्ट खूपच जास्त स्ट्रॉंगली शिकले ते म्हणजे की शिकत राहायचं. आणि ज्या गोष्टी माझ्या शिकायच्या राहिल्या आहेत त्या मी आत्ता ती सगळी हौस पूर्ण करते. मग ते कथ्थक असो, मी माझी पहिली परीक्षा दिली, मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं आणि अगदी छोट्या छोट्या मुलींबरोबर मी परीक्षा दिली. पण मी म्हटलं की हे मला करायचं होतं. मी आता जर का ह्या गोष्टीचा विचार करत राहिले की आता माझं हे वय नाही आता शिकायचं आणि मग मी कशी परीक्षा देऊ वगैरे, तर ज्या छोट्या अमृताच्या आशा तेव्हा दाबल्या गेल्यात, ही मोठी अमृता दाबत नाही आहे का ते. सो मला आयुष्यभर आता याच्या पुढे फक्त शिकत राहायचं आहे, मग ते कुठल्याही माध्यमातून असो. अमृता, विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि लेट्सअपशी इतके आपलेपणाने बोललीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि लुटेरेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे पाऊल हिंदीतलं तुझं वेगळ्या अर्थाने शिखर पादाक्रांत करणारं ठरू. थँक्यू सो मच अमित. थँक्यू.